या एके दिवशी गाणगापूरला पाऊल टाकलं तर आयुष्य बदलू शकतं. गुरुपतिप्रदा आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं अद्भुत गमन. ओम श्री गुरुदेव दत्त. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर भीमा आणि अमरजा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले एक जागृत तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गाणगापूर, ज्याला भक्त प्रेमाने म्हणतात दत्त भक्तांचे पंढरपूर. आज आपण जाणून घेणार आहोत या दिव्य क्षेत्राचे महत्त्व, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अद्भुत जीवनकार्य आणि गुरु प्रतिपदा या महोत्सवामागील अत्यंत गूढ व पावन रहस्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत निर्गुण पादुकांचे अद्भुत रहस्य. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. श्री क्षेत्र गाणगापूर हे सामान्य तीर्थक्षेत्र नाही, हे एक जागृत क्षेत्र आहे. इथे प्रत्येक पाऊल टाकताना पावित्र्य, संयम आणि श्रद्धा सांभाळावी लागते. दररोज हजारो दत्तभक्त दर्शनासाठी येथे येतात. कुणी संकटातून मुक्तीसाठी, कुणी मनशांतीसाठी, तर कुणी केवळ गुरुकृपेच्या ओढीने. कारण इथे भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी तब्बल 23-24 वर्ष वास्तव्य केले. या काळात त्यांनी असंख्य लीला केल्या, भक्तांचे जीवन बदलून टाकले आणि गाणगापूरला दत्त संप्रदायाचे केंद्र बनवले. माघ वद्य प्रतिपदा हाच दिवस गाणगापूरसाठी सर्वात मोठा, सर्वात पवित्र उत्सव. गुरु प्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले, म्हणजेच निज गमनास गेले. पण जाताना ते भक्तांना निराधार सोडून गेले नाहीत. त्यांनी आपल्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर इथे सेवेकरिता स्थापन केल्या. म्हणूनच गुरु प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत इथे भव्य यात्रा भरते. प्रतिपदेच्या दिवशी श्री महाराज श्रीशैल गमनास निघतात. चतुर्थीच्या दिवशी श्री दत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थहून पुन्हा मठात येते. हा संपूर्ण सोहळा अत्यंत आनंदायी, उत्साहवर्धक आणि भक्तीने ओथंबलेला असतो. गुरु प्रतिपदेच्या यात्रेत देशभरातून संन्यासी, यती, उपासक गाणगापूरला येतात. येथे यतीपूजन केले जाते. अभिषेक, पूजा, नैवेद्य, पालखी सेवा भक्त भावाने करतात. श्री गुरूंचा संदेश स्पष्ट आहे, सेवा हीच खरी साधना. इथल्या देवस्थानाचे पुजारी सत्वगुणी असून भक्तांच्या सर्व धार्मिक विधींची सुयोग व्यवस्था करतात. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 3 ठिकाणी 3 पादुका स्थापन केल्या. कृष्णा तीरावरील औदुंबर येथे स्वामी महाराजांनी एक चातुर्मास पूर्णपणे अनुष्ठानात व्यतीत केला. त्या एकांतवासाच्या स्मरणार्थ येथील पादुकांना विमल पादुका म्हटले जाते. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, मल दोष रहित. नृसिंहवाडी येथे स्वामी महाराज 12 वर्ष राहिले. येथून जाताना 64 योगिनी दुःखी झाल्या. तेव्हा स्वामी महाराज म्हणाले, जो कोणी भक्त आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा करीन त्याला इच्छित फल नक्कीच मिळेल. आता येतो सर्वात गोड विषय, निर्गुण पादुका. या पादुका कशापासून बनलेल्या आहेत ते आजवर कोणालाही माहीत नाही. यांना ठराविक आकार नाही, पाण्याचा स्पर्श होत नाही, केशर व अत्तराचे लेपन होते, लंबगोल पेटीत ठेवलेले असतात. म्हणूनच त्यांना निर्गुण म्हणतात. स्वामी महाराज स्वतः म्हणतात, भीमा अमरजा संगमावरील अश्वत्थाची पूजा करून मठातील निर्गुण पादुकांची पूजा मनोभावे सेवा करा.
भक्तांचा अनुभव सांगतो, दारिद्र्य नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते, मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच गाणगापूरमध्ये लाखो दत्तभक्तांची गर्दी असते. गाणगापूरमध्ये आलेला प्रत्येक भक्त माधुकरी मागतो आणि माधुकरी वाढतो पण. कारण स्वतः नृसिंह सरस्वती महाराज भिक्षा मागत असत. ही परंपरा समतेची, नम्रतेची आणि अहंकार त्यागाची शिकवण देते. गाणगापूर हे केवळ तीर्थ नाही, ते एक जिवंत अनुभूतीचे स्थान आहे, जिथे गोप अदृश्य आहेत, पण कृपा अखंड वाहते. आपणही एकदा तरी श्री क्षेत्र गाणगापूरला जावे, निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यावे आणि म्हणावे, श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या सर्वांवर कृपादृष्टी ठेवोत. ओम श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.